सामाजिक प्रबोधनामध्ये मात्र आम्हाला काय शिकवले जाते की एक भिकारी भीक मागतो, त्याला मदत करणं हे राजकीय नेत्याचं काम असते, पण भिकाऱ्याला भीक मागण्याची वेळच येऊ नये हे काम एका समाज प्रबोधकाचं असतं. जसं प्रत्येक गोष्टीला एक पात्रता असते, एक कोर्स असतो, डिप्लोमा असतो, डिग्री असते, तसं उपासक उपासिका ह्या ज्या आपण शब्द वापरतो त्याला सुद्धा एक क्वालिफिकेशन आहे. ज्यांना 3 मध्ये काय सांगितलं की एक बुद्ध, 2 धम्म, 3 संघ. हे बुद्ध धम्म संघ एकदा कळलं की बघ, जंगलात राहणारी माणसं आधी काय खात असतील काय माहित नाही, पण पानाती पाता वेरमणी आपण कोणाचं बोलूनही मन दुखावू नये. मन दुखावणे हे हत्येपेक्षा सुद्धा मोठे पातक आहे. जेव्हा सम्राट अशोकाने तिथे महाबोधी महाविहारची स्थापना केली, त्यावेळी सम्राट अशोकाच्या काळामध्ये आपला भारत 96% बुद्धमय होता. आर्टिकल 25 म्हणतो की जर तुम्ही एक पर्टिक्युलर रिलिजनचे आहात, धर्माचे आहात, तुम्ही बुद्धिस्ट आहात किंवा ख्रिश्चन आहात किंवा मुस्लिम आहात, तर हा तुमचा मूलभूत अधिकार आहे की त्या जागेवर तुमच्या स्वतःचा जे आहे परिपूर्ण 100% अधिकार असायला पाहिजे. तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर हमारे लिए है पैशन, इंस्पिरेशन, मोटिवेशन, और हमारा बिगेस्ट क्वालिफिकेशन अगर कोई है तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर. हा बुद्धिस्ट समाज संघर्ष समितीचा हा 4था वर्ष आहे आणि या निमित्तानं मी आपणाशी हितगुज एवढं करू इच्छितो. केवळ काही मिनिटाचं हितगुज हे करायचं आहे की आम्हाला हा बुद्धिस्ट समाज संघर्ष समिती निर्माण होऊन आज 4था वर्ष आहे आणि दरवर्षी आपण हा बुद्धिस्ट समाज संघर्ष समितीच्या माध्यमातून भव्य धम्म संमेलनाचं आपण आयोजन करीत असतो. हा 4था वर्ष आहे आणि बऱ्याच लोकांचे आम्हाला कमेंट्स आलेले होते की धम्म मेळावा होतो, मात्र या धम्म मेळाव्यामध्ये भिक्षू लोकांचं मार्गदर्शन होत नाही, संघाचं मार्गदर्शन होत नाही, मग तो धम्म मेळावा म्हणायचा कसा. आणि म्हणून प्रामुख्याने यावर्षी जेव्हा आमचं प्रथम सभा झाली, बैठक झाली, तेव्हा आम्ही ठरवलं की धम्म मेळावा तथागतांनी जे आम्हाला शिकवण दिली, आम्ही तथागतांचे उपासक, तथागतांच्या उपासिका, आम्ही धम्म मेळाव्याला मोठ्या भक्तिभावाने जातो, मात्र त्या धम्म मेळाव्यामध्ये तथागतांचे विचार, तथागतांच्या देशना जर आम्हाला मिळाल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपण धम्मवान बनणार नाही. सामाजिक प्रबोधनामध्ये मात्र आम्हाला काय शिकवले जाते की एक भिकारी भीक मागतो, त्याला मदत करणं हे राजकीय नेत्याचं काम असते, पण भिकाऱ्याला भीक मागण्याची वेळच येऊ नये हे काम एका समाज प्रबोधकाचं असतं. आणि म्हणून आम्ही समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आम्ही नेहमी करतो, पण मात्र आमचे लोक समाज प्रबोधनानंतर किती लोक धम्मवान झाले, किती लोकांमध्ये धम्म रुजला, हा अत्यंत महत्वाचा विषय असल्यामुळं आम्ही यावर्षी पहिल्यांदाच धम्म देशनेचा कार्यक्रम या ठिकाणी राबवला आणि आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय सन्माननीय विनाचार्य भंतेजी या ठिकाणी आलेत. आपण सर्व लोक त्या कार्यक्रमाला राहिलं, गोट केलं आणि आता हा दुपारचा 2रा सत्र आदरणीय ताई काल नागपूरला पोहोचल्या आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मी 2 वाजेपर्यंत इथं पोहोचते. आयोजकाला खूप अडचणी असतात. आयोजक म्हणजे एक खूप महत्वाची जबाबदारी असलेला विषय असतो. समजा कार्यक्रमाचे प्रबोधक आले तर ठीक, लोकांना चांगलं वाटते, आयोजकाचा गुणगौरव होतो, पण मात्र
त्याच कार्यक्रमाचे प्रबोधक जर आले नाही तर मात्र त्याच आयोजकावर शिव्या असळल्या जातात, त्याच आयोजकांना चुकीचं समजलं जातं, गैरसमजूत केलं जातं. आणि म्हणून जेव्हापासून आम्ही ताईंची तारीख घेतली, अनेक वावड्या ताई आमच्या क्षेत्रात आल्यात. कुणी म्हणत होते विनाचार्य भंतेजी येणार नाही, कुणी म्हणत होते लामा गुरु येणार नाही, आणि काल परवा आमच्या कानावर असं पडलं की ताई सुद्धा येणार नाही. आणि म्हणून आमच्याकडे त्याची एक तोड होती. आम्हाला वाटलं की ठीक आहे, त्याच्यावरही आम्ही तोड काढलं. ताईंना मी वारंवार जवळपास 8 दिवसापासून फॉलो केलं की ताई तुमचा एक व्हिडिओ आमच्या कार्यकर्त्यांसाठी हवा आहे, कारण ह्या वावड्यावर पूर्ण विराम मला द्यायचं होतं. आणि अशा अनेक आम्हाला अडचणी हा कार्यक्रम राबवत आला. आम्हाला सगळ्यांना माहित आहे की धम्म मेळाव्याच्या दुसऱ्या वर्षी आपण या ठिकाणी जवळपास 1.5 ते 2.25 एकराची विहाराची जागा आवंटित केलेली आहे. आणि या विहाराच्या जागेवर येणाऱ्या काळामध्ये या परिसरातील सर्वात मोठा ज्ञान केंद्र, विहार केंद्र आपल्याला या ठिकाणी उभं करायचं आहे. मागच्या 3 वर्षामध्ये जे जुनी समिती होती, या समितीने अनेक प्रयत्न केलं. वाल कंपाऊंड त्यांच्या हस्ते झालं, भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं. आता मात्र या विहाराचं पूर्ण इमारत बांधणं आणि या विहाराचं कळस होणं हे मात्र या समितीचं कर्तव्य आहे. कारण असं म्हणतात की ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. जुन्या समितीनं पाया रचला विहाराचा, आता हा विहारा पूर्णत्वास आणणे आणि त्याला कळस बांधण्याचं काम आमच्या समितीचं आहे. आणि म्हणून त्यासाठी सुद्धा आम्ही कटिबद्ध आहोत की येणाऱ्या काही वर्षामध्ये आपण जे समोर ताई आपण उशिरा आलात, आमची इच्छा होती की आमच्या त्या भूमीवर आपले पदस्पर्श व्हावं आणि आपण निश्चितच जाऊया. तर त्या ठिकाणी आपल्याला तालुकास्तरीय विहार बांधायचं आहे. अनेक अडचणी आम्हाला येत असतात, परंतु त्या अडचणींचा सामना करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आम्ही केलो, इथपर्यंत पोहोचलो आणि आपण सगळे लोक भरभरून आमच्या समितीला आशीर्वाद दिलं, सहकार्य केलं, दरवर्षी देताय, त्याबद्दल पुनश्च एकदा अध्यक्ष या नात्यानं मी मनोज बनसोड आपणा सर्वांचा आभार व्यक्त करतोय, धन्यवाद देतोय. आणि आमच्या ताई आमच्या विनंतीला मान देऊन आल्यात. ॲडव्होकेट आदरणीय नावनवरे साहेब हे सुद्धा आज त्यांचं बार काउन्सिलिंगचं निवडणूक असताना सुद्धा त्यांनी आमच्या रिक्वेस्टला मानलं, या ठिकाणी आलेत. आदरणीय आमच्या स्मिताताई कांबळे खूप मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. काल परवा त्यांनी नागपूर येथे उपवर्गीकरणाचा अधिवेशनावर त्यांनी मोर्चा काढला. अशा आमच्या लढवय्या स्मिताताई सुद्धा आमच्या विनंतीस मान दिल्या आल्यात. बंधूंनो, आपण या प्रबोधकांचं उद्बोधन आपण गोड करून घ्यावं ही या ठिकाणी मी आपणा सर्वांना विनंती करतो. आपण सर्वांना माहित असेल की भगवान बुद्ध 2500 वर्ष आधी बोध गयामध्ये बुद्धत्व प्राप्त केलं होतं. त्यांनी त्याला म्हणतात एनलाइटनमेंट, प्लेस ऑफ एनलाइटनमेंट. आणि 80 वर्षापर्यंत भगवान बुद्धांनी मानवतेचा धम्म ह्या मानव जातीला शिकवला, धम्माचा प्रचार प्रसार केला आणि एक नवीन ज्ञान सूर्य, प्रज्ञा सूर्य, ध्यान सूर्य हा जगाला दिला. त्याला फिलॉसॉफर म्हणतात की ही वॉज अ माइलस्टोन, पथ प्रदर्शक. आपण सर्वांना हे माहित आहे की सम्राट अशोकाने महाबोधी महाविहारची स्थापना बोधगयामध्ये केली होती आणि आताही तो आहे अस्तित्वात. आणि तेव्हापासून आज 2500 वर्ष झाले तो महाबोधी महाविहार तिथेच आहे. पण 18वी शताब्दीमध्ये एक महंत, त्याला आपण घमंडगिरी म्हणतो, त्यांनी
त्या महाबोधी महाविहारावर एन्क्रोचमेंट केला, म्हणजे तो घुसला. कसा? याची एक स्टोरी आहे, कहाणी आहे. त्या काळामध्ये एक मुघल एम्परर होता मोहम्मद शहा. त्यांनी 1727 मध्ये 2 गाव त्या महंताला भक्तीसाठी दिली, पूजा अर्चना वर्शिप. त्या 2 गावापैकी एक गाव मस्तीपूर आणि एक गाव तिरादह. तिरादह गावामध्ये महाबोधी महाविहार होता आणि त्यावेळी तो जमिनीच्या आतमध्ये होता. तो त्या गावामध्ये विजिबल नव्हता, म्हणजे दिसून येत नव्हता. महंत जो आहे महाबोधी महाविहारच्या आसपास, त्यांनी आपले पोझिशन, म्हणजे ज्याला ताबा म्हणतो जागेचा, तो घेतला आणि हळूहळू तिथे एन्क्रोचमेंट करायला लागला. आणि शेवटी महाबोधी महाविहारच्या आतमध्ये नुसतं भगवान बुद्धाचे स्तूप होते आणि नुसतं भगवान बुद्धांच्याच जे आहे ते पूजा अर्चना याचना व्हायचे. पण ह्या महंतांनी काय केलं, तिथे शिवलिंग बनवलं आणि हे दर्शवलं की महंत हा विष्णूचा भक्त आहे. आणि असा प्रोपोगंडा केला की भगवान बुद्ध विष्णूचे 9वे अवतार आहेत आणि म्हणून भगवान बुद्धाच्या मूर्तीच्या जवळ त्यांनी शिवलिंग ते ठेवलं आणि पूजा अर्चना करायला लागला. आता ही जी कॉन्ट्रोवर्सी आहे किंवा विवाद आहे, याच्यावर जे आहे मी बोलू इच्छितो. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये ही केस चालू आहे, त्याबद्दल सुद्धा आपण सर्वांना मी अवगत करणार आहोत. पण थोडीशी जे हिस्ट्री आहे, इतिहास, ते आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की 2500 वर्षाआधी भगवान बुद्ध एनलायटन झाले आणि तिथे नुसतं बुद्धिस्ट वर्शिप व्हायची, मेडिटेशन्स व्हायचे, चॅन्टिंग्स व्हायचे. वेळोवेळी जे आहे, जेव्हा सम्राट अशोकाने तिथे महाबोधी महाविहारची स्थापना केली, त्यावेळी सम्राट अशोकाच्या काळामध्ये आपला भारत 96% बुद्धमय होता. पाली भाषा होती, भगवान बुद्धाचा धम्म होता. 84,000 स्तूप त्यांनी बनवले आणि पूर्ण भारत देशामध्ये जे भगवान बुद्धाचे विहार आहेत ते सर्व त्यांनी स्थापना केली. त्यानंतर जे साऊथ ईस्ट कंट्रीज आहेत, जसं जापान, चायना, बर्मा, थायलंड, श्रीलंका, हे सर्व बुद्धिस्ट कंट्रीज जे आहेत ते भगवान बुद्धाच्या मार्गाला आरूढ झाले आणि वेळोवेळी तिथले सुद्धा भंते महाबोधी महाविहारला व्हिजिट करायचे. तर 18व्या शताब्दीपर्यंत महाबोधी महाविहार एकदम शुद्धतम होता. इट वॉज व्हेरी प्युअर, नो एन्क्रोचमेंट. आणि 18व्या शताब्दी नंतर हळूहळू तिथे एन्क्रोचमेंट झाला आणि 1891 मध्ये अनागरिक धम्मपाल जे श्रीलंकेतून आले होते, त्यांनी हे सर्व बघितलं की इथे महंत एन्क्रोचमेंट करत आहे
मूर्ती स्थापित करत आहे, तर त्यांनी जे आहे प्रोटेस्ट केलं, आंदोलन केले, केसेस केले, खूप फाईट केलं. पण त्या काळामध्ये सुद्धा तितकं पॉवर किंवा एनर्जी किंवा ते मॅन पॉवर नसल्यामुळे यश मिळालेलं नाही. मग हळूहळू जे आहे आपला भारत देश स्वतंत्र झाला 47 मध्ये 15 ऑगस्ट, आणि त्यावेळी जे लीडर्स होते, महात्मा गांधी, त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मोठे मोठे लीडर्स, त्यांनी ही अंडरस्टँडिंग ठेवली की महंत जो महाबोधी महाविहारमध्ये पूजा अर्चना करतो आणि तिथे भगवान बुद्धाची जी आहे ते प्लेस आहे, एनलाइटनमेंट प्लेस, तर इथे दोघांचं कोऑर्डिनेशन व्हायला पाहिजे, असं कायदा बनला पाहिजे. आणि त्यांनी जेव्हा 1948 मध्ये आधी रूल्स बनवले, आणि ते रूल्स बनवताना त्या कायद्याचे जे ऑब्जेक्टिव्ह किंवा जे पर्पजेस किंवा जे उद्देश असतात किंवा रिझन्स असतात, त्या रिझन मध्ये त्यांनी हा एक रिझन घातला की भगवान बुद्ध विष्णूचे 9वे अवतार आहेत आणि म्हणून जे आहे हा कायदा बनायला पाहिजे. आणि 1949 मध्ये त्यांनी तो कायदा पास केला, आणि 49 पासून आतापर्यंत 2025 पर्यंत तोच कायदा तिथे लागू आहे. आता महत्त्वपूर्ण प्रश्न असा आहे की जेव्हा बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि ह्या देशाला समर्पित केलं, आणि 26 जानेवारी 1950 रोजी जे आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं, तो लागू झाला, त्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी एक कलम नंबर 13 तिथे नमूद केली की संविधानाच्या आधी जेही कायदे आहेत, जेही रूल्स आहेत, जर ते संविधानाच्या मूलभूत अधिकाराला हनन करतात, व्हायलेट करतात, तर असे कायदे निरस्त झाले पाहिजेत, ते वाईट आहे. आर्टिकल 13 चा आम्ही एक सहारा घेतला, म्हणजे मदत घेतली जेव्हा आम्ही पिटिशन फाईल केली, आणि आम्ही सुप्रीम कोर्टाला हे सांगितलं की हा जो बोध गया टेम्पल ऍक्ट 1949 जो आहे तो संविधानाच्या आधीचा आहे, आणि संविधानाचे मूलभूत अधिकार जे कलम 25 आणि 26 मध्ये आहेत, फंडामेंटल राइट्स टू रिलीजन, रिलीजियस फ्रीडम, फंडामेंटल राइट टू प्रॅक्टिस, प्रोपोगेट युअर ओन रिलीजन, म्हणजे ह्या देशामध्ये जे मायनॉरिटी रिलीजन्स आहेत, ते ख्रिश्चन पण आहेत, मुस्लिम पण आहेत, बुद्धिस्ट आहेत, सीख आहेत, यांना मायनॉरिटी रिलीजन आपण म्हणतो, अल्पसंख्याक, यांच्यासाठी आर्टिकल 25 आहे. संविधान म्हणतो की यांना लिबर्टी आहे, स्वतंत्रता आहे की ते आपली पूजा अर्चना स्वतः करू शकतात. तर आर्टिकल 25 काय म्हणतो? ज्यांची तुम्ही वाट बघत होतात, ज्यांची तुम्ही वाट बघत होतात की आम्ही कधी, म्हणजे वाघिणीचा बछडा जो असते, वाघीण होते, वाघ होते, असे वाघिणीचं वक्तव्य तुम्ही या ठिकाणी ऐकण्यासाठी बहुसंख्य उपस्थित झाल्यात. त्यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आपले सुषमाताई अंधारे या ताईंनी आपले वाघिणीचं रोज कसं असतं ते या ठिकाणी दाखवावं. जंगलातले माणसं आहोत आम्ही.
खर तर मी तुमचा उल्लेख उपासक उपासिकांनो वगैरे करायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, आणि या मांडवात इकडे असे 2 बोर्ड लिहिले, इकडे उपासिका लिहिलंय, इकडे उपासक लिहिलंय. त्यामुळे आणि दर 10 मिनिटांनी इकडून आयोजक ओरडत असतील, सर्व उपासकांना विनंती आहे कृपया धम्ममंचाकडे या, सर्व उपासकांना विनंती आहे कृपया धम्मपीठाकडे या, सर्व उपासकांना विनंती आहे कृपया एका ठिकाणी बसा. आणि तुम्ही अजिबात ऐकत नसाल, तुम्ही ऐकणारच नाहीत. आणि तुम्ही का ऐकणार नाहीत? तर त्यांनी सांगितलं की सर्व उपासक उपासिकांनी एकत्र या. आपण कुठे उपासक उपासिका आहोत? हा, म्हणजे उगाचच आपलं पांढरी साडी पांढऱ्या गळ्यातलं घातलं म्हणजे काय उपासक होतंय का? माय उपासक होण्यासाठीची क्वालिटी वेगळीच असते ना दादा. बघा, एक लक्षात घ्या, डॉक्टर व्हायला MBBS लागतंय, है की नाही? शाळा मास्तर व्हायला DED लागतंय, प्राध्यापक व्हायला ME सेट नेट लागतंय, इंजिनियर व्हायला ME BE लागतंय, ते पार्लर करायला बी काय तर ब्युटिशियन मेकअप कसले नवीन नवीन त्याचा कोर्स करावा लागतोय, है की नाही? म्हणजे प्रत्येक गोष्टीला शिकावं लागतंय. मग उपासक डायरेक्ट कसं होईल बरं? त्याला पण तर शिकावं लागेल ना, त्याला पण तर कोर्स करावा लागेल की नाही? काय कोर्स असेल बरं त्याचा? काय कोर्स सांगतो? नथी मे शरणंगय्यम बुद्धो मे शरणंवरम एतेन सज्ज वच्चनम हो तुमे जय मंगलम. नथी मे शरणंगय्यम धम्मो मे शरणंवरम एतेन सज्ज वच्चनम हो तुमे जय मंगलम. नथी मे शरणंगय्यम संघो मे शरणंवरम एतेन सज्ज वच्चनम हो तुमे जय मंगलम. की भगवान बुद्धाचा धम्म, त्या धम्माचा संघ, बुद्ध धम्म संघ, या तिन्ही शिवाय माझं मंगल आणि मंगल इतर ठिकाणी नाही. ज्याचा आद्य मंगल आहे, ज्याचा मध्य मंगल आहे, ज्याचा अंत मंगल आहे. आता ही सगळी मांडणी शिकण्यासाठी इयत्ता असतील. आपण बोर्ड परीक्षा दिली की नाही माय? आपण 10वीची परीक्षा दिली, आपण 12वीची परीक्षा दिली की नाही? दिली. तुम्हाला समजेल असं, आजीला समजेल असं. मी म्हटलं की मी आजीसाठी स्पेशल एपिसोड करणार, त्यामुळे आजीला समजेल त्या लेवलला जाऊन आता मी मांडणार आहे. बघा, जसं प्रत्येक गोष्टीला एक पात्रता असते, एक कोर्स असतो, डिप्लोमा असतो, डिग्री असते, तसं उपासक उपासिका ह्या ज्या आपण शब्द वापरतो त्याला सुद्धा एक क्वालिफिकेशन आहे, एक अर्हता आहे. काय अर्हता आहे ती क्वालिफिकेशनची? तर ती साधी अर्हता आहे 3+5 3+4+5+8+10+22 संपलं. आपल्याला काय करायचंय? उजळणीतले पाडे पाठ करायचे. कोणते कोणते पाडे पाठ करायचे? 3चा पाडा, 4चा पाडा, 5चा पाडा, 8चा पाडा, 10चा पाडा, 22चा पाडा. ज्याला हे पाडे कळतात संपलं, सोपं आहे, त्याला कळतंय. आता तुम्ही म्हणाल हे काय पाडे आम्हाला येत नाहीत का? नाही नाही नाही, आपण जरा वेगळ्या पद्धतीने शिकूया. माया हो आजी, तुम्ही पण कधी बघितलं असेल, तुमच्या घरात एखादं लग्न असेल, हळद असेल, तुम्ही तर सगळे मारे काय आयटीत सांगायला लागले, आम्ही तर पांढरे कपडे घालतो बाई, पांढरे पांगस्त घालतो. काय जरा काही झालं, आम्ही लेकरू घरात जन्मलं का 5 दिवस झाले का बुद्धंग नमामि धम्मंग नमामि संगंग नमामि. लेकराचा वाढदिवस झाला, बुद्धंग नमामि धम्मंग नमामि संगंग नमामि. नवीन घर बांधलं, मेला आणि पुरायचंय, त्याला जाळायचंय, तेव्हा पण चालूच आहे आपलं. अर्थ किती कळला? अर्थ किती कळला या गोष्टीचा? मुळात बुद्धंग नमामि धम्मंग नमामि संगंग नमामि. बुद्ध बुद्धालाच नमामि म्हटले असतील का? बुद्ध बुद्धालाच शरण गेले असतील का? तर हे शरण जाणं नाही, अनुसरतो. मी बुद्धाला अनुसरतो म्हणजे काय? बुद्धाला म्हणजे मी बुद्धीला अनुसरतो, मी प्रज्ञेला अनुसरतो, मी विजडमला अनुसरतो, अंगीकारतो, फॉलो करतो. इन्स्टाला फॉलो करता की नाही? अहो मी तर तुम्हाला लय फॉलो करते, मी फॉलो करतो. आता आपल्याला फॉलो शब्द कळायला लागला. तसा बुद्धिजमला फॉलो करणे म्हणजे काय? बुद्धीला, प्रज्ञेला, विद्वत्तेला, विज्ञानवादाला, बुद्धी प्रामाण्यवादाला फॉलो करायचं आहे.
आता हे फॉलो करताना काय सांगितलंय? पहिला पाडा सांगितला, पहिली उजळणी सांगितली 3ची. काय आहे 3ची उजळणी? तुम्ही लग्नाला जाताय, तुमच्या घरी हळद असते, तुमच्या घरी कुठला तरी कार्यक्रम असतो, तुमच्या घरी तुम्ही बायका हळदी कुंकाला बोलावता. किती बायका बोलावता माय तुम्ही? किती बोलावता? किती बोलावता? घरी एखादा कार्यक्रम असेल, लेकराला ओवाळायचंय, किती 5. का बरं 3 का नाही? बरं 3 का नाही? 3 कशासाठी नाही? तर आपल्याला कोणीतरी सांगितलं की 3चा आकडा हा शुभ नसतो, 3चा आकडा अशुभ असतो, 3चा आकडा अपशकुनी असतो. चला जरा 3चा आकडा समजून घेऊ बरं. मला सांगा, ऋतू किती? 3. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, 3 ऋतू आहेत. आता हे तुमचे इंडक्शन आणि गॅस आणि शेगड्या आणि काय काय आलं, पण जुन्या काळात जेव्हा चुली होत्या साध्या भटक्याच्या वगैरे, हे की नाही, भटकंती करत होता माणूस, तेव्हा ती चूल किती दगडाची होती? 3. माणूस जन्माला येतो, त्याच्या जगण्याची अवस्था किती? बालपण, तरुणपण, म्हातारपण, गपकन. संपला विषय. 3. अरे जर सगळ्या महत्वाच्या गोष्टी 3 मध्ये आहेत, तर 3चा आकडा अशुभ कसा काय झाला? कुणी सांगितलं 3चा आकडा अशुभ आहे? कदाचित ज्यांना त्रिरत्नाची फिलॉसॉफी तुमच्यापर्यंत पोचू द्यायची नव्हती, ते म्हणाले की 3चा आकडा अशुभ आहे. त्यांनी सांगितलं की नाही 3 तर अपशकुनी असतं, 3च्या लक्षातच जायचं नाहीये. मुळात ज्यांना 3 मध्ये काय सांगितलं की 1 बुद्ध, 2 धम्म, 3 संघ, हे बुद्ध धम्म संघ एकदा कळलं की बघ, मग बुद्ध म्हणजे काय? बुद्धी, मूर्ती नाही बरं का. स्वतः भगवान बुद्ध म्हटले की मूर्तीत काही नाहीये. बुद्ध म्हणजे बुद्धी, विज्ञान, धम्म नैतिकता, नीतिमत्ता, योग्य आणि अयोग्य करण्याची पारख, आणि संघ एकोपा, संघटना, ऑर्गनायझेशन, हे आपल्याला कळायला पाहिजे. मग येऊ जरा 4 कडे. लोक सहज बोलताना म्हणतात काय होते, 4 माणसं बघू रे, जे चांडाळ चौकडी आहे. 4 म्हणजे चांडाळ चौकडी आहे. काय म्हणे? तर म्हणे 4 म्हणजे चांडाळ चौकडी आहे, म्हणजे 4चा आकडा अशुभ. आता 4चा आकडा कसा अशुभ असू शकतो? तुम्ही ज्या घरात राहता त्या घराच्या भिंती किती? 4. कसं काय 4चा आकडा अशुभ असेल बरं? पण आपल्याला सांगितलं की नाही म्हणले 4चा आकडा अशुभ आहे म्हणाले. मुळात आपण ज्या हिंदुइझम बद्दल बोलतो ना, त्या हिंदुइझम मध्ये जी संकल्पना सांगितली गॉडची, GOD, गॉड, अक्षर किती आली? 3. नाही नको नाही, अक्षर किती आली? 3. G फॉर जनरेटर, O फॉर ऑपरेटर, D फॉर डिस्ट्रॉयर. बरोबर आहे. ब्रह्म, विष्णू, महेश सांगितले, आकडे किती आले? 3. ते काय पान बिन व्हायचे देवाला, किती पानं व्हायची? 3. बेलाची पानं, 3 पत्त्याचं पान व्हायचं म्हटले, म्हणजे 3ची संकल्पना तिथे पण आली. तरीही इकडे 3ची संकल्पना कुणीतरी अपशकुनी सांगितली, जी पंचशीला महत्वाची, प्रत्येक उपासकाला माहीत असलेली. अर्थात आपण ती खूपदा उच्चारली, आपण खूपदा बोललो त्या 5 पंचशिलांबद्दल. काय बोललो आपण? आपण म्हणालो की पानातिपाता वेरमणी, मी जीवहत्या करणार नाही. काही जणांना जीवहत्या हा शब्द व्हेज आणि नॉन व्हेजशी जोडावा वाटतो. जंगलात राहणारी माणसं आधी काय खात असतील काय माहित नाही, पण पानातिपाता वेरमणी, आपण कोणाचं बोलूनही मन दुखावू नये. मन दुखावणे हे हत्येपेक्षा सुद्धा मोठे पातक आहे. एखाद्याचं मन दुखावू नये आपण. पानातिपाता वेरमणी, अदिन्न दाना, अदिन्न जे दिलेलं नाही ते, जे मला दिलं नाही ते जर मी घेत असेल तर ते मी चौर्य कर्म करत आहे, मी चोरी करत आहे. जे मला कुणी दिलं नाही ते मी घेणार नाही. मग लोक म्हणतील ऐकणारे, ओ ताई तुम्ही काय आम्हाला चोर समजता काय? आम्ही काय चोर आहोत का? थांबा, लक्षात घ्या. रात्रीच्या अंधारात जाऊन एखाद्याच्या कपाटाचं कुलूप बिलूप तोडून त्याच्यातला ऐवज काढून घेणे म्हणजेच चोरी असं नव्हे. एवढ्यालाच फक्त चोरी म्हणतात असं नाही, तर
समाजाच्या नावावर समाजाकडून जमा केलेला पैसा जर कोणी आपल्याच खिशात घालत असेल तर ती सुद्धा एक प्रकारची चोरीच आहे. अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादयामि. पुढे काय सांगितलंय? मुस्सावादा वेरमणी. मुस्सावादा, मी खोटे बोलणार नाही. आता माय बापाच्या इमानदारीनं सांगा, या मांडवात आज दिवसभरात खोटं बोललेले किती जण आहेत? मोबाईलनं खोटं बोलायची सोय केली तुम्हाला. असला मोबाईल हातात की खोटंच बोलताय सहज सहज. एखाद्या देणेकराचा फोन आला, काय साहेब कुठे आहेत? अहो मी आता एवढा वेळ तिकडेच होतो, आता चालू 10 मिनिटं झाली, घरातच असते, कुठेच जात नाही. खोटे बोलणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी सत्याची कास सोडणार नाही, मी कायम सत्यवर्तनी असेल. फुल्यांनी सत्यशोधक सांगितला, मी सत्यवर्तनी असेल. पुढे काय सांगितलेलं आहे की कामे सुमेच्छा चारा वेरमणी. म्हणजे काय? परस्त्री आणि परपुरुषाबद्दल मी अजिबात कामेच्छा बाळगणार नाही. परस्त्री परपुरुषाबद्दल मी अजिबात वाईट नजर करणार नाही. किती चांगलं तत्वज्ञान आहे. जिथे एवढ्या काही विचित्र घटना घडत आहेत की 3 वर्षाचं लेकरू सुरक्षित नाही, 70 वर्षाची आजी सुरक्षित नाही, अशा वातावरणात ज्याला कुणाला हे तत्वज्ञान कळेल तिथे खऱ्या अर्थानं किती चांगली व्यवस्था प्रस्थापित होईल. हे फार चांगलं आहे, हे पाहता विचार आहे. आणि पुढे सांगितलंय सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी. म्हणजे काय? म्हणजे काय? मी 30, 60, 90 चपटी, हातभट्टी, फुगा, थेंबाला सुद्धा स्पर्श करणार नाही. का? सुरा मेरय मज्ज पमाद. आणि का स्पर्श करायचा नाही? का करायचा नाही? जर तुम्हाला असं वाटतंय की अरे नाही नाही ते धम्मसंमेलन आहे, तिकडे अशोक वानखेडे साहेब आले, स्मिताताई आल्या, सुषमाताई आल्या आणि ही भाषणं ऐकली पाहिजेत, कुणी? आपल्या लेकरांनी ऐकली पाहिजेत, आपल्या लेकरांचं भविष्य घडलं पाहिजे. तर लेकरांचं भविष्य आमचं ऐकून घडण्यापेक्षा तुम्हाला बघून जास्त घडणार आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला बघून जास्त भविष्य घडणार आहे. तुम्ही कसे वागता ते जास्त महत्वाचं आहे. माझं कायम म्हणणं आहे, लेकरो पैदा करायला फार अक्कल लागत नाही, फार अक्कल लागत नाही. साधं गणित आहे ना दादा. एक लक्षात घ्या, आपण एखाद्याला म्हणतो बघा नाही हो त्याला काही कळत नाही हो, लय भोळ आहे बघा, लय येड आहे ते, लय भोळ आहे. भोळ्याला 100 रुपयाची नोट द्या बरं आणि लेकराला बाईचा हात हातात घेतल्याबरोबर बांगडीचा गाळा 1.5चा का 2चा शिकवावं लागत नाही. पोरगं बघून बघून शिकतं. कुंभाराच्या लेकराला गाडीच्या चाकाभोवती तो गोळा चिखलाचा किती ठेवायचा आणि आव किती रचायची शिकवावं लागत नाही. लेकरू बघून बघून शिकतं. आणि ज्याच्या घरात बाप रोजच 30-60 घेऊन येतोय त्याच्या घरातल्या लेकराला पाण्याची घ्यायची का बिन पाण्याची घ्यायची शिकवावं लागत नाही. ते बघून बघून शिकते. त्यामुळे तुमच्या लेकरांना घडवण्यासाठी ठीक आहे आमची भाषणं थोडीफार परिणामकारक असतील, पण आमच्या भाषणापेक्षाही तुमचं घरातलं वर्तन अनुकरण ते जास्त महत्वाचं आहे. त्यावरती पिढी घडणार आहे. धम्म संमेलनांचा उद्देश हा असतो. मी आदरणीय स्मिताताई कांबळे यांना, ॲडव्होकेट स्मिताताई कांबळे यांना विनंती करतोय आपण आपल्या शेवटच्या भाषणाला सुरुवात करावी. जास्त तर मी काही बोलणार नाही. आदरणीय सुषमाताईंनी म्हणजे तुमच्याच भाषेमध्ये समजेल असं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितच ह्यामधून तुम्ही एक बोध घेऊन आपली संविधानिक पिढी कशी निर्माण करावी ह्याकडे जास्त भर देणार. जे काही देशामध्ये वातावरण आहे ते अत्यंत धोकादायक वातावरण आहे. आता तुम्हा सगळ्यांना माहिती आहे ना की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? जोरात सांगा कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण येथील मनोवादी व्यवस्था वारंवार संविधानाचा प्रभाव कसा कमी होईल, संविधानाच्या शिल्पकाराचा प्रभाव कसा कमी होईल ह्याच्या मागे दिवस रात्र लागलेली आहे. आता बघा मध्यंतरीच्या काळात म्हणजे 20 वर्षापूर्वी सांसद असणाऱ्या सुषमा स्वराजनी ताईला माहिती असेल
म्हटलं होतं की संविधानाचे शिल्पकार त्यांनी कोणाला उभं केलं होतं? अफवा कुणाची पसरवली होती? कृपलानीची. त्याच्यानंतर आणखी एकाला प्रयत्न केला बनवण्याचा. आणि आता तर मी नाव घेऊ इच्छित नाही, पण तुम्हाला माहित आहे ना एक वकील कसा बरड ओकत आहे संविधानाच्या शिल्पकाराची, बरोबर? की संविधानाचे शिल्पकार हे BN राव आहेत, बरोबर? म्हणजे डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन लाईव्ह. ते फक्त घटना समितीचे सल्लागार होते. ड्राफ्टिंग कमिटी सादर केली असताना संविधान बनवण्यासाठी याच्या आधीही ब्रिटिशांकडे काही 2-3 ड्राफ्ट आले. त्याच्यामध्ये मोतीलाल नेहरूंचा ड्राफ्ट जो पूर्णपणे रिजेक्ट करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे अध्यक्ष. जी संपूर्ण समिती होती त्या समितीची कुठलीही मदत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झाली नाही. तरी सुद्धा त्यांचं भाषण तुम्ही कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली मधलं ऐका. किती व्यापक हृदय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं की संपूर्ण घटना समितीचे त्यांनी आभार मानले. दोघं जे घटना समितीमध्ये होते ते आजारी पडलेत, एकाचा मृत्यू झाला आणि दोघांना तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांजवळ जेवढी विद्वत्ता होती त्या पद्धतीचं लिखाण, आर्टिकल्स आणि त्याच्यावरती ज्या काही दुरुस्त्या करण्यात आल्या त्याच्यावरती ती अत्यंत विद्वत्तापूर्वक आणि समर्पक असे उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. बांधवांनो बघा, पद्मविभूषण कोणालाही मिळू शकतो, बरोबर? पद्मश्री पुरस्कार कोणालाही मिळू शकतं. आणि आजकाल या सरकारमध्ये तर भारतरत्नही असे वाटण्यात येत आहे. परंतु भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार कोणालाही होता येतं का? नाही. ते फक्त आणि फक्त कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना 9 भाषांचं ज्ञान, ज्यांच्या जवळ 32 पेक्षा अधिक डिग्रीज, एवढा मोठा विद्वान, 25 ग्रंथ संपदा त्यांनी केली, स्वतः लिहिली, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कशा प्रकारे संसदेमध्ये अपमान करण्यात येतो तुम्हाला माहित आहे? म्हणजे नाव तर घेणार नाही, पण ह्या देशाचे जे गृहमंत्री आहे, ज्यांना हा देश सांभाळायचा आहे, असं वाटतं देशातील जनतेवरती त्यांचं प्रेम नाही. काय बरळले होते ते मध्यंतरी? अंबेडकर अंबेडकर अंबेडकर. इतना ही नाम अगर भगवान का लेते तो स्वर्ग मिल जाता. म्हणजे बघा, ज्यांच्या जवळ 32 डिग्रीज, केवळ देश नाही तर जगातील राष्ट्रातील प्रतिष्ठित नेते, रिसर्चर आता त्यांचा अभ्यास करता है. त्यांच्या संविधानावरती अनेक देशांनी भारताच्या संविधानावरती संविधान तयार केलेलं आहे. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी अशी भाषा संसदेमध्ये बोलण्यात येते. त्या अमित शहाला काय माहिती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हमारे लिए फैशन नहीं है, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हमारे लिए है पैशन, इंस्पिरेशन, मोटिवेशन और हमारा बिगेस्ट क्वालिफिकेशन अगर कोई है तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बघा बांधवांनो, वकील, इंजिनियर, डॉक्टर, न्यायाधीश कोणीही असेल, पण सर्वात मोठं जर आपली योग्यता, डिग्री आणि हायेस्ट क्वालिफिकेशन जर कुठलं असेल तर कुठलं येते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण म्हणतो ना, खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त बाबासाहेब तुमच्यामुळे. का म्हणतो असं? कारण आमचा जेव्हा जन्म झाला तेव्हा आम्हाला कळायला लागलं तर बाबासाहेबांवरती जीव देणारी, म्हणजे जेव्हापासून समजायला लागलं तर जन्म आणि शेवटही आमचं कोण आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग जर इतकं प्रेम आमचं बाबासाहेबांवरती आणि भारतीय संविधानावरती असेल, म्हणजे बघा मी तुम्हाला फ्रँकली सांगते, एवढा प्रेम करणारा वर्ग कुणावरती? बाबासाहेबांवरती आणि त्यांच्या संविधानावरती, हा जगामध्ये तुम्हाला कुठेही सापडणार नाही. बरं, पण केवळ प्रेमच करून चालणार आहे का? त्या संविधानाची एक एक कलम बघा.
कशा प्रकारे खिळखिळी आणि कमजोर करण्यात येते. मी आता हायकोर्टमध्ये, आमचे नारनवरे सर आहेत, आम्ही हायकोर्ट प्रॅक्टिशनर आहोत, आम्हाला माहित आहे की कशा प्रकारे संविधानाचा प्रभाव आणि तोंड बघून कसे रिलीफ देण्यात येतंय. आता आलेला उपवर्गीय म्हणजे बघा, आपल्याला यासाठी पेटून उठावं लागेल, लढावं लागेल. एक कवी फार चांगला म्हणतो की जब संसद आवारा होती है और रास्ते वीरान होते हैं तो समझ जाना साथियों, लोकतंत्र खतरे में है. तुम्हाला वाटतं आता लोकशाही जिवंत आहे? बघा, इतके धम्म संमेलन, एवढ्या मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने आपण इथे एकत्रित आलो, साजरे करत आहोत. हे सगळं करण्याची किमया आपल्याला भारतीय संविधानाने दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आत्ताच आपण महापरिनिर्वाण दिनी मानवंदना दिली ना बाबासाहेबांना. बांधवांनो, बाबासाहेब म्हणतात, याद रखना साथियों, जब तक संविधान जिंदा है समझ लेना तब तक मैं जिंदा हूं. मेरे तस्वीर से ज्यादा मेरे विचारों पे चलो, क्योंकि ये लड़ाई सिर्फ और सिर्फ विचारों की है. म्हणजे बघा बांधवांनो, आणि महिला, इथे तर किती मोठ्या प्रमाणात महिला दिसत आहे. राईट टू वोट अंडर आर्टिकल 326. तुम्हाला माहित आहे, मतदानाचा अधिकार फक्त आमदार खासदार बनवण्यासाठी नाही दिला आपल्याला बाबासाहेबांनी, तर हा अधिकार आपल्याला शासक बनण्यासाठी दिलेला आहे. संविधान तर धोक्यात आहे, पण सर्वात जास्त धोक्यामध्ये आहे, समजून घ्या, सर्वात जास्त धोक्यामध्ये आहे राईट टू वोट, मताधिकार, मतदानाचा अधिकार. मोठा फ्रॉड भारतीय जनता सोबत करण्यात येत आहे. किती एफर्ट्स घ्यावे लागले बाबासाहेबांना माहित आहे का? हा अधिकार आपल्याला देण्यासाठी, आपल्याला म्हणजे तमाम भारतीयांना. कारण त्यावेळेचे तत्कालीन नेते म्हणत होते की नाही, फक्त ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि जे टॅक्स पे करतात त्या टॅक्स पेयरलाच हा अधिकार मिळायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, नो, असं चालणार नाही. 18 वर्षावरील सर्वांना, समस्त भारतीयांना आणि महिलांना देखील, म्हणजे महिला याच्यामध्ये नसाव्यात, हा प्रयत्न त्यावेळी तत्कालीन नेत्यांचा होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, महिलांना देखील हा अधिकार मिळायला पाहिजे. तुम्ही विचार करा, जर फक्त ग्रॅज्युएट असणाऱ्याच लोकांना हा अधिकार दिला असता, त्यावेळेस आपण अस्पृश्य, नंतर शेड्यूल कास्ट, मला सांगा किती ग्रॅज्युएट होते आपल्यामधले? तुम्हाला मिळाला असता का अधिकार? नाही. याची किंमत तुम्ही समजून घ्या. तो अधिकार आज धोक्यामध्ये आलेला आहे.